संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा रथ आता सजून तयार झालेला आहे आणि आता आपण निवडुंगा विठोबा मंदिर जे आहे त्या मंदिराच्या बाहेर आहे, जिथे संत तुकाराम महाराजांची पालखी विसावा घेते त्या ठिकाणी आता आपण आहोत। आणि हा पालखीचा रथ आपण बघितला तर तो सजून तयार झालेला आहे। विविध रंगांच्या फुलांनी, यामध्ये गुलाबाची फुलं असतील, त्यासोबतच सूर्यफूल असेल आणि वेगवेगळे कलरफुल जे फुलं आहेत तर ती आपल्याला या सगळ्या पालखीच्या रथामध्ये सजवलेली पाहायला मिळतात। त्यासोबतच पानांची सुद्धा आकर्षक अशी सजावट जी आहे तर ती या संपूर्ण रथाला करण्यात आलेली पाहायला मिळते। आणि आता साधारण 7 वाजता हा जो रथ आहे तर तो ही संपूर्ण संत तुकाराम महाराजांची पालखी आणि वारकऱ्यांच्या दिंड्या या पुढे सासवडकडे प्रस्थान ठेवतील। आणि त्यापूर्वी ह्या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतो की कशा पद्धतीने रथाच्या इथे जे वारकरी असतील, त्यासोबतच पुणेकर असतील, यांच्याकडून या सगळ्यामध्ये फोटोज जे आहेत तर ते काढले जातात या रथाजवळ। आणि एकूणच ही सगळी गडबड जी आहे तर ती या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळते। 2 दिवसांचा विसावा घेतल्यानंतर आता ही पालखी पुन्हा एकदा पंढरपुराकडे प्रस्थान ठेवणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून पुणेकरांनी माऊलींचे अभूतपूर्व असं स्वागत केलं। आज पालखी सासवडकडे मार्गस्थ होत असताना, माऊलींचं अंतिम दर्शन घेत असताना भाविकांचा अथांग गर्दी या संपूर्ण भागात उसळलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये आबालवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत प्रत्येक जण हा माऊलींच्या दर्शनासाठी असूसलेला दिसतोय आणि डोक्यावर तुळशीचं वृंदावन घेतलेला माऊली, हातात हे सगळे पताके घेत आणि टाळ मृदुंगाचा गजर करत पुढे आता काही वेळामध्येच मार्गस्थ होतील। यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने ही सगळी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि काही वेळामध्ये ही पालखी मार्गस्थ होण्यापूर्वीची जी पूर्वतयारी आहे तर ती या सगळ्या भागामध्ये केलेली पाहायला मिळते। बरोबर 6 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यातील जे पालखी विठोबा मंदिर आहे तर त्या पालखी विठोबा मंदिरातून पुढे आली आणि ती आता सासवडकडे मार्गस्थ झालेली आहे। त्यानंतर आता काही वेळामध्येच संत तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे तर ती सुद्धा निवडुंगा विठोबा मंदिरातून पुढे सासवडच्या दिशेने मार्गस्थ होईल। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सुद्धा अशाच प्रकारे सजावट करण्यात आलेली होती। अशीच खरं तर डोळ्यांचं पारणं फेडणारी ही संपूर्ण सजावट जी आहे तर ती या रथांची करण्यात आलेली होती। आणि त्याच पद्धतीने आता संत तुकाराम महाराजांचा रथ जो आहे तो सुद्धा आता पालखी ठेवण्यासाठी सज्ज झालेला आहे। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 6 वाजता प्रस्थान ठेवलेला आहे आणि संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे तर ही पालखी सुद्धा साधारण 7 वाजता इकडनं निघेल आणि सासवडच्या दिशेने प्रस्थान ठेवेल आणि पुढे मार्गस्थ होईल। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।